तुम्हाला तातडीनं या ठिकाणी दिल्लीला बोलव अशा प्रकारच्या बातम्या या ठिकाणी माध्यमावर चालल्या, तर काय सांगाल? मी गेल्या 1 वर्षापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये मला कमी वेळ देता आला होता. त्यामुळे काल आज दोन्ही दिवस मी विविध तालुक्यांच्या दौऱ्यावर आहे. त्यामुळे मी दिल्लीत नाही, मी गल्लीत आहे. चंद्रपूरच्या घडामोडी या ठिकाणी बोलवलं होतं का दिल्लीला, अशी चर्चा आहे सध्या काय? आपण कालही मला बघितलं, आजही मी इथेच आहे. त्यामुळे याबद्दल मी काय बोलू. नमस्कार, मी शिवाजी मामनकर. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. राज्यामध्ये मोठ्या घडामोडी झालेल्या आहेत. चंद्रपूरमध्ये या ठिकाणी ठाकरे गटाने ऐनवेळी या ठिकाणी काँग्रेसला दगा दिलेला आहे. आपल्यासोबत या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत. काय सांगाल, मला नेमकं काय झालं असं? 27 नगरसेवक हे काँग्रेसचे निवडून आले होते आणि बहुमतापासून आम्ही 34चा जादोई आकडा होता, त्यापासून आम्ही सर्वसाधारणपणे 7 मतांच्या दुरीवर होतो. आणि अशा परिस्थितीत 4 मतांची मोठ हे बांधत असताना 31 मतं आम्हाला ही काँग्रेसच्या जवळ होती. वंचितची 2 आणि उभाटाची 8 व इतर अपक्ष अशी 2 अशी 12 मतं मिळवण्याच्या अनुषंगाने आम्ही प्रयत्नरत होतो. मात्र ऐन वेळेवर शिवसेनेची 8 ही आमच्यापासून दुरावल्यामुळे आम्हाला कुठे ना कुठे 31 वर थांबावं लागलं. मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार झाला. याआधी चंद्रपूर मध्ये सुधीर मुनगंटीवारजींनी 1000 कोटीचा बंगला बांधला होता. त्यासाठी जेवढा खर्च केला त्याच्या खालोखाल महापौर बनवण्याकरता खर्च केला, अशी देखील फार मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. वंचित बहुजन आघाडीची 2 मतं ही कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसला मिळायला पाहिजे होती. उभाट्याने भाजपची घरोबा न करता त्यांनी एक तर तटस्थ राहायला पाहिजे होतं, किंबहुना काँग्रेसलाच मतदान करायला पाहिजे होतं. या झालेल्या घडामोडींमुळे कुठे ना कुठे काल आमचा चंद्रपूरमध्ये महापौर होऊ शकला नाही. तर ये दोस्ती हम नहीं तोडेंगे हा MIMC सोबत असणारा भारतीय जनता पक्षाचा जिव्हाळा हा काल त्यांना निर्णायक स्वरूपामध्ये त्याची त्यांना मदत झाली आणि MIMने तटस्थ राहून भारतीय जनता पक्षाचा महापौर बनवण्यामध्ये मोठी भूमिका पार पाडली. हा कुठेतरी गटबाजीचा फटका आहे काय? नाही, आम्ही काँग्रेस एकसंघ स्वरूपात होतो. आमचे 27 एकसंघ स्वरूपात होते. 4 जणांची इतरही मदत आम्हाला मिळवता आली आणि आमच्या स्थानिक नेतृत्वामुळेच 31ची मदत आम्हाला गाठता आली. आम्हाला समविचारांनी आणि मित्रपक्षांच्या माध्यमातून नेमकेपणानं अपेक्षित मदत ही होऊ शकली नाही. उभाटाने या ठिकाणी उपमहापौर पद मागितलं होतं, काँग्रेसने नकार दिला आणि त्यांनी वेळ पण दिला होता. नाही, उभाटाच्या संदर्भामध्ये उपमहापौर पदी द्यायला आम्ही तयार होतो. स्थायी समितीचे अध्यक्षपदी आम्ही द्यायला तयार होतो. किंबहुना काही वर्ष उभाटाला महापौर पद देखील देण्याची कुठल्याही प्रकारची अडचण नव्हती. कोणावर जबाबदारी दिली होती नेमकं सत्ता स्थापनेची? नाही, जबाबदारी हा विषय जो आहे, काँग्रेसमध्ये कुठे फाटाफूट झालेली नाही. काँग्रेसचं एकही मत फुटलेलं नाही. किंबहुना 4 मतं ही आमची वाढलेली आहेत आणि एकसंघ स्वरूपामध्ये काँग्रेस त्या ठिकाणी कार्यरत होती. नाही, ज्याला जबाबदारी होती, समजा आता तिथं वरटीवार साहेब आहे किंवा धनवरकर साहेब, नेमकं कोणाला जबाबदारी दिली? नाही, आमची जॉईंट लिडरशिप असते. ते आमचे विधिमंडळाचे गटनेते आहेत, चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे त्यांची तर होती. खासदार ताई ज्या आहेत त्या तिथल्या लोकप्रतिनिधी त्यांची होती. आणि एकंदरीत सर्व पक्षांची होती. प्रदेश पातळीपासून या सर्वांची तयारी. तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बहुमत मिळालं होतं आणि जनतेने तुम्हाला कौल दिला होता, मात्र या ठिकाणी महापौर होऊ शकला नाही. तुम्हाला म्हणजे जनतेला धोका दिल्यासारखंच आहे ना? निश्चित स्वरूपामध्ये भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराला कंटाळून कुठेतरी चंद्रपूरच्या नागरिकांनी सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आम्हाला मॅन्डेट दिलेला होता. मात्र भारतीय जनता पक्षाने तोच भ्रष्टाचाराचा पैसा वापरून कुठे ना कुठे त्यांचा जो खेळ आहे तो साध्य केलाय. उभाटाकडून असं स्टेटमेंट आलं की बा तो स्थानिक कार्यकर्त्यांचा निर्णय होता. जसं स्थानिक कार्यकर्त्यांचा निर्णय असू शकणार नाही. त्याची जबाबदारी ही पक्षाला कुठेतरी ही घेतली पाहिजे, हे या निमित्ताने सांगावं वाटतं. आता परभणीमध्ये तुम्ही उभाटाला पाठिंबा देणार आहे, काय सांगा? आम्ही आमच्या विचारांच्या अनुषंगाने ठाम आहोत. विषय कालच्या चर्चेतून एक निर्माण झाला की काँग्रेसचा महापौर आम्ही परभणीत करायचा का, अशा प्रकारची चर्चा कालपासून ही जी चर्चा सुरू आहे ती आपल्या ठिकाणी आहे. आणि या संदर्भामध्ये प्रदेशशी अद्यापर्यंत उभाटाने कुठल्याही प्रकारचा संपर्क साधलेला नाही. जिल्हा परिषदमध्ये नेमकं काय झालं स्थिती आपली? या सर्वांमध्ये काँग्रेस हा आघाडीमध्ये लढत असल्याचं एकंदर चित्र होतं. त्यामुळे झालेल्या
ज्या जिल्हा परिषदेचे 12 जिल्हे जे होते त्यामध्ये काँग्रेस हा मित्रपक्षांवर विसंबून कुठेतरी त्या जिल्ह्यांमध्ये होता. त्या यापैकी एकाही जिल्हा परिषदेवर मागच्या काळात आमचा काँग्रेसचा झेंडा नव्हता. मात्र वैचारिक स्पष्टतेची भूमिका घेऊन, विरोधी पक्षाची भूमिका घेऊन या निवडणुका आम्ही लढलो आणि मागच्या 2 निवडणुकीमध्ये जसं आम्हाला यश मिळालं तशाच स्वरूपामध्ये याही निवडणुकीमध्ये सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून आम्हाला आमचे नगरसेवक निवडून आले. आता पुढील 5 वर्ष तुम्ही उबाटासोबत राहणार की काय? नाही तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्ही आमचे अधिकार हे स्थानिक पातळीवर दिलेले होते. राहिला पुढच्या निवडणुका आता 2029ला देशाचा, महाराष्ट्राचा माहोल काय होतो, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कशी मोड बांधल्या जाते या अनुषंगाने पुढचे निर्णय घेतले जातील. तुमचं काही बोलणं झालं काय आता उद्धव ठाकरे वगैरे यांची याबाबत? नाही, चंद्रपूरच्या अनुषंगाने पक्षाने जरूर उद्धव साहेबांच्या, शिवसेनेच्या सर्व नेत्यांशी चर्चा केली होती. काल रोहित पवार यांची प्रेस झालेली आहे, कसं पाहता त्या प्रेसकडे तुम्ही? त्यांनी अत्यंत वस्तुनिष्ठ मुद्दे हे मांडलेले आहेत. त्यांनी कुठला आरोप केला नाही, त्यांनी आरसा दाखवलेला आहे. मात्र बोलघेवडे देवेंद्र फडणवीस जे आहेत ते चुप्प आहेत आणि त्यांनी या सर्व प्रकरणामध्ये साधलेली चुप्पी आणि यामधली त्यांची निष्क्रियता बरंच काही सांगून जात आहे. एवढा घाईघाईने या ठिकाणी शपथविधी झाला, त्या शपथविधीकडे कसं पाहता तुम्ही? जेवढी घाई शपथविधीला झाली तेवढीच घाई जर पारदर्शक पद्धतीच्या तपासात दाखवली असती तर अधिक बरे झाले असते. सध्या शरद पवार यांची तब्येत खालावली आहे, काय सांगणार? हा, त्यांना काही तब्येतीच्या तक्रारीच्या अनुषंगाने ते रुग्णालयात भरती आहे. त्यांनी लवकरात लवकर त्यांची प्रकृती चांगली व्हावी ही कामना आणि प्रार्थना आहे. भाजपने असं ठरवलंय काय एकंदरीत की जे प्रादेशिक पक्ष आहे ते पूर्ण संपवायचे, काय कसं? भारतीय जनता पक्षाला सर्व पक्षांना संपवायचा आहे आणि एक छत्री कारभार हा हुकुमशाही पद्धतीने देशात चालवायचा आहे. संविधान त्यांना बदलायचं आहे, लोकशाही त्यांना गुंडाळून ठेवायचं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांची वाटचाल सुरू आहे. तुम्हाला वंचितने सुद्धा या ठिकाणी चंद्रपूरमध्ये धोका दिलेला आहे आणि तिथं फक्त कारवाई जी आहे ती या शहरावरती झालेली आहे, नगरसेवकावरती कारवाई नाही झाली, काय? आता कालचीच घडलेली घटना आहे. वंचितची दोन्ही मतं आम्हाला मिळाली पाहिजे ही आमची त्यांच्याकडून अपेक्षा होती. आम्हाला नसेल मिळत तर तिथे भारतीय जनता पक्षाविरोधात भूमिका त्यांची मतदान होईल असं वाटत होतं. मात्र अशा गोष्टी होऊ शकल्या नाही. हे निश्चित दुर्दैवी आहे आणि जी मूठ बांधण्याचा काँग्रेसचा प्रामाणिक प्रयत्न आहे त्या अनुषंगाने कुठेतरी हा कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेलाय. आता संसदेचं अधिवेशन सुरू आहे सध्या, मोठा मुद्दा गाजतोय त्या पुस्तकाचा नाव, काय कसं पाहता त्यांच्याकडे? त्यांचं एक मराठमोळा माणूस आहे, एक जनरल राहिलेले आहेत. पुस्तकात छापलं काय, प्रकाशित झालं काय, नाही झालं काय हा वाद निरर्थक आहे. ते जे बोललेले आहेत ते त्यांच्या बोलण्यावर, आत्मचरित्रात जे लिहिले त्याच्यावर ते ठाम आहेत. त्यामुळे मूळ 4 टँक येत असताना लष्कर प्रमुख हे लढाईची परवानगी मागत असताना जो उचित आहे करो अशा स्वरूपाची बोटचेपी भूमिका नरेंद्र मोदींनी घेणं, कुठे गेली त्यांची 56 इंचची छाती, त्यांनी भारतीय सैन्याच्या पाठीशी का उभे राहिले नाही हे मूलभूत प्रश्न आहे आणि या मूलभूत प्रश्नापासून ते पळ काढत आहेत. महिला या ठिकाणी पंतप्रधान यांच्या अंगावर धावून गेली किंवा त्यांच्या बाकाकडे धावून गेली असं या ठिकाणी स्टेटमेंट आहे, काय? हास्यास्पद आहे. तुमच्यात हिंमत नाही आणि येऊन तुम्ही लोकशाहीमध्ये येऊन उत्तर देऊ शकत नाही, झालेल्या आरोपांवर मेरिटवर चर्चा करू शकत नाही आणि आता महिलांचं नाव पुढे काढून कुठेतरी पळपुटेपणा करणं हा शेलक्या भाषेत त्याला अनेक शब्द आहेत, मी त्याचा उपयोग करत नाही. मात्र आता गाव गल्लीमध्ये त्यांना भित्र्या म्हटलं जातं आणि भित्र्यापासून इतर जे काही पारंपरिक शब्द वापरले जातात हे शब्द वापरलं जाणं हा खरा लोकशाहीमध्ये जनतेने, नागरिकांनी दाखवलेला हा त्यांना आरसा आहे. त्यामुळे ती 56 इंचाची छाती नाही तर ती 5.5 इंचाची हितभर छाती आहे. नरेंद्र हे सिलेंडर होतात हे आता जगाला एव्हाना कळून चुकलेलं आहे. नक्कीच या ठिकाणी आपल्यासोबत हर्षवर्धन सपकाळ होते, त्यांनी नेमकं चंद्रपूरमध्ये काय घडलं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. शिवाजी मामनकर, प्राईम टाइम, महाराष्ट्र, बुलढाणा.